शेअर करते मी स्क्रीन. तर टॅरो कार्डचा स्प्रेड हे विविध प्रश्नांच्या किंवा जीवनाच्या परिस्थितीच्या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शन देण्यासाठी वापरलं जातं. प्रत्येक स्प्रेड हा तुमच्या परिस्थितीवर आणि भविष्यातील घडामोडींवर तुम्हाला एका विशिष्ट बाबतीमध्ये सहाय्यक ठरतो. म्हणजे त्यासाठी तुम्ही हे प्रत्येक स्प्रेड वापरू शकता, सहाय्यक ठरू शकतात. जसं टॅरो कार्ड रीडिंग एखाद्या घटनेची वेळ, महिना, कालावधी साठी सांगण्याकरता एक विशिष्ट पद्धत म्हणून वापरले जाते. परंतु ते 100% बरोबरच असेल असं नाही. ते त्यावेळेसच्या एनर्जीनुसार, असं बोलू नये. कधी पण तुमच्याकडे एखादा जातक येईल आणि तुम्ही त्याला मार्गदर्शन करत असाल आणि तुम्ही म्हणाल की मी 100% सांगतो की हे बरोबरच होईल, असं तुम्ही सांगू नये. हे माझं पहिलं तुमच्या सांगण्याचा हे आहे. कारण 100% हा कुठलाच धर्तीवरती व्यक्ती नाही की तो 100% एखाद्याच्या व्यक्तीचं भविष्य वर्तवू शकेल. फक्त एक छोटस त्यामधला हिंट त्याला मिळू शकतो, त्याच्यातून त्याला ते लॉजिक लावून सांगायचं असतं. त्यामुळे जर तुम्ही असं सांगितलं नाही मी टॅरो कार्ड मध्ये मी तुम्हाला 100% सांगतो की असंच होईल, तर असं कधीही सांगू नये. हे कायम लक्षात ठेवा. असं होऊ शकतं, ह्या बाबतीतला सांकेतिक शब्द तुम्हाला सांगता आला पाहिजे. आता याची मार्गदर्शन करण्याची पद्धती कशी आहे, तर कार्डांवरती आधारित वेळ ठरवायची असते. जसं आपण पाहिलं की टॅरो मध्ये वँड्स आहेत. वँड्स मध्ये आपण आठवडे आणि वसंत ऋतूमध्ये, म्हणजे एखादी घटना होईल तर एखादी घटना कधी होईल व्यक्तीने विचारलं, तर वँड्सचं कार्ड आलं तर ते आठवड्यामध्ये, म्हणजे वँड्स मध्ये कसं असतं की जे हे आहेत, बँड्स म्हणा, सूट्स म्हणा, कप्स म्हणा, किंवा पेंटॅकल्स म्हणा, त्यामध्ये तुम्ही पाहिलं 1 पेंटॅकल, 2 पेंटॅकल्स, 3 पेंटॅकल्स, 4 पेंटॅकल्स, अशा गोष्टीमध्ये आहे. बरोबर आहे. पण तुम्हाला ते सांगता यायला पाहिजे. जसं एखाद्या व्यक्तीचं घर कधी होईल असा प्रश्न असेल, किंवा माझं घर कोणत्या महिन्यामध्ये होईल, ह्या वर्षामध्ये माझं घर होईल का असा प्रश्न असेल, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. तर त्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला, कार्ड ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेला समजा पहिला त्याने ज्या महिन्यामध्ये प्रश्न विचारला, एखाद्याने विचारला तुम्हाला मार्च मध्ये प्रश्न विचारला की माझं घर कधीपर्यंत होईल ह्या 2024 मध्ये, आणि त्याने तुम्हाला प्रश्न विचारला की आता ह्या महिन्यामध्ये प्रश्न विचारला की येणाऱ्या काळामध्ये माझं घर कधी होईल, आणि एक कार्ड आलं, म्हणजे वँडचं आलं किंवा पेंटॅकल्सचं आलं किंवा सोर्ड्सचं आलं, असं कार्ड आलं, पण ते वनचं आलं, एसचं आलं, मग तुम्ही काय सांगू शकता की हो एका महिन्यात घर होईल. मग ते कुठल्या महिन्यात, त्याने नोव्हेंबर महिन्यात प्रश्न विचारला ना, मग डिसेंबर महिन्यामध्ये घर होऊ शकतं त्याचं, एक महिन्यात, असं सांगू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जर ते कार्ड कोणतं आलं आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. समजा जर वँड्सचं कार्ड आलं तर घर तुमचं वसंत ऋतूमध्ये होऊ शकतं, किंवा कप्सचं कार्ड आलं तर पावसाळ्याच्या आसपास घर होण्याचे चान्सेस आहेत, किंवा सोर्सचं कार्ड आलं तर शरद ऋतूमध्ये घर होऊ शकतं, पेंटॅकल्सचं कार्ड आलं तर हिवाळ्यामध्येच, म्हणजे कसं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये घर होऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्हाला सांगता यायला पाहिजे. म्हणजे सोर्स बॉन्ड्स हे एक दोन ज्या महिन्यात प्रश्न विचारला आहे ना त्या महिन्यापासूनचे महिने मोजायचे आणि तिथून पुढचा महिना सांगायचा. डिसेंबर मध्ये प्रश्न विचारला आणि 3 ऑफ वँड्सचं कार्ड आलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये घटना घडेल. आता मार्च महिन्यामध्ये घटना घडेल, बरोबर आहे, पण मार्च मध्ये पण कधी घडेल, मग त्यासाठी पुन्हा तुम्हाला कार्डचा स्प्रेड टाकायचा, आणि पुन्हा मार्च मध्ये तुम्हाला टाकताना तुम्हाला काय करायचंय, तिथे मार्च मध्ये, म्हणजे एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात, 4 आठवडे असतात, मग त्या 4 आठवडे असतात, तर मग तशा पद्धतीने तुम्हाला समजा जर तुम्ही कार्ड टाकले तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघता आलं पाहिजे की किती आले. समजा तिथे ती ती 3 ऑफ वँड्सचं कार्ड आलं तर तिथे तिसऱ्या आठवड्यामध्ये घटना घडू शकते. पण आपण जर विचार केला तर आपल्या कार्ड्स मध्ये 1 पासून ते 10 पर्यंतचे आहेत, बरोबर आहे, पेंटॅगल्स. मग तिथे समजा जर
10 आलं तर तुम्ही कसं सांगाल? 10व्या आठवड्यात होईल घटना? नाही. तिथे काय करायचं? डबल अंक आला आहे, बरोबर आहे. मग डबल अंक आला आहे तर तिथे 1 काढायचं की ह्या म्हणजे एक पहिल्या आठवड्यामध्ये काम होईल. आणि समजा जर तिथे हे आलं 9 आले तर 9 आले तर कसं सांगाल तुम्ही? एक पुढच्या 9 दिवसामध्ये घटना होऊ शकते. अशा पद्धतीने तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आता 2 नंबरचं जे कार्ड आहे, सॉरी, जे कार्डवर आधारित वेळेचा अंदाज तुम्ही कसा घ्याल? म्हणजे 3 आठवड्यामध्ये 3 ऑफ हँड्सचं कार्ड असेल तर 3 आठवड्यामध्ये घटना होईल. 8 ऑफ कप्सचं कार्ड असेल तर 8 महिन्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये का होईल. मेजर अर्कानाचं जे मेजर अर्कानाची कार्ड आहेत तर त्याचं तुम्ही भविष्य म्हणजे भविष्य कधी पर्यंत घटना होईल हे सांगताना तुम्हाला द स्टारचं जे कार्ड आलं तर स्टारचं कार्ड काही महिन्यांनंतर दाखवतं. द चॅरियटचं कार्ड आहे ते 2-3 महिन्यांमध्ये दाखवतं. आणि जे वसंत ऋतूमध्ये ते मी तुम्हाला सगळं पाठवते. कोणत्या महिन्यामध्ये कधी घटना होईल ना ते चार्ट आहे माझ्याकडे लिहिलेला, ते पाठवते. द इम्प्रेस जे आहे मेजर अर्कानामध्ये ना जी कार्ड आहेत ना त्याला महिने दिले आहेत. द इम्प्रेसचं जे कार्ड आहे ते एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान घटना घडताना दाखवतं. द चॅरियटचं जे कार्ड आहे ते जून ते जुलैच्या दरम्यान दाखवतं. म्हणजेच कसं घ्यायचं माहितीये का ह्याला, की समजा जर द इम्प्रेसचं कार्ड आलं तर द इम्प्रेसच्या कार्डामध्ये एप्रिल ते मे दरम्यान घटना होईल असं आलं. मग पुन्हा एप्रिल ते मेच्या दरम्यान घटना कधी होईल? मग त्यासाठी समजा पुन्हा तुम्ही कार्ड टाकले त्याच्यामध्ये 3 ऑफ कप्सचं कार्ड आलं किंवा 3 ऑफ वँड्सचं कार्ड आलं तर एप्रिल महिन्यामध्ये 3ऱ्या आठवड्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये 3ऱ्या आठवड्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला सांगता यायला पाहिजे. द चॅरियट मध्ये जून ते जुलै मध्ये, स्ट्रेंथ मध्ये जुलै ते ऑगस्ट मध्ये, आणि व्हील ऑफ फॉर्च्यून मध्ये कॅप्रिकॉन म्हणजेच डिसेंबर ते जानेवारी मध्ये घटना होईल. आणि द स्टार मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी, द हर्मित मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर, आणि मायनर अर्काना मध्ये मायनर अर्काना वगैरे जी कार्ड मायनर अर्कानाची जी कार्ड आहेत म्हणजे वँड्स, कप, सॉर्ड्स, पेंटॅकल्स ही ऋतूंशी संबंधित कार्ड जोडल्या जातात. म्हणजे ती ती तत्वांची कार्ड आहेत ना. तर ऋतू कसले आपले वरतीच आधारित आहे. तर ही तत्वांची कार्ड आहेत. म्हणून वॅटची जी कार्ड आहेत ती वसंत ऋतूमध्ये म्हणजेच मार्च ते मे दरम्यान, कारण ती अग्नितत्वाची कार्ड आहेत. मग मार्च ते मे मध्ये आपल्याला माहिती उन्हाळा जास्त असतो. कप्सची कार्ड पावसाळ्याच्या दरम्यान, जून ते ऑगस्ट ती जलतत्वाची कार्ड आहेत. सॉर्ट्सची कार्ड ही शरद ऋतूमध्ये म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान. त्या सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान थोडस दमट वातावरण असतं म्हणजे जास्त थंडी पण नसते आणि पाऊस पण नसतो. पेंटॅकल्सची जी कार्ड असतात ती पृथ्वी तत्वाची कार्ड आहेत तर ती डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान. अशा पद्धतीने त्या गोष्टी त्या जी तत्वाची जी कार्ड आहेत ते त्या महिन्यातले जे तत्व असतात त्यानुसार ठरली जातात. जसं 4 ऑफ कप्स समजा जर कार्ड आलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की आता जर समजा एखाद्याने प्रश्न विचारला की 4 ऑफ कप्स मध्ये माझं हे ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते कधीपर्यंत त्याचं हे होईल. तर 4 ऑफ कप्सचं कार्ड आलं आता त्याने ह्या महिन्यामध्ये विचारला प्रश्न, नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची ही घटना घडू शकते, बरोबर आहे. आणि 9 ऑफ पेंटॅकल्सचं विचारलं तर तुम्हाला आता समजा महिन्यांचं मगाशी मी म्हणाले ना 10 ऑफ पेंटॅकल्स, 9 ऑफ पेंटॅकल्स, तर तुम्ही अशा पद्धतीने पण सांगू शकता की समजा 9 ऑफ पेंटॅकल्स आलं तर मग ती घटना कधी घडणार जर आठवड्याचा प्रश्न असेल. आणि 9 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आलं तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की सप्टेंबर महिन्यामध्ये घटना घडू शकते.
किंवा 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये घटना घडू शकते असं तुम्हाला सांगता यायला पाहिजे. एखाद्याचा जोडीदार असतो जो निघून जातो, असा प्रश्न असतो की माझा बॉयफ्रेंड मला सोडून गेला आहे तर तो परत येईल का. तर तुम्हाला समजा जर 9 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आलं, तिने आता प्रश्न विचारलाय तर 9 महिन्यानंतर येऊ शकतो किंवा मग तो सप्टेंबर महिन्यामध्ये येऊ शकतो, अशा पद्धतीने तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तर तशा पद्धतीने सांगू शकता तुम्ही. ठीक आहे, आता हे स्प्रेड कशा पद्धतीने करायचे असतात त्याबद्दलची माहिती घेऊया. तुम्हाला हे दिसतायत ना, स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हा, होय मॅडम. हो मॅम, दिसते. आता हा सेल्टिक क्रॉस स्प्रेड आहे. एकदा दाखवतो तुम्हाला चित्र. हा अशा पद्धतीचा असतो सेल्टिक क्रॉस स्प्रेड. हा एक, याच्यावरती 2, हा, आणि नंतर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असा असतो हा सेल्टिक क्रॉस स्प्रेड. तर हा विस्तृत एखाद्याच्या प्रश्नाचा जे एखाद्याने प्रश्न विचारलाय त्याचं विस्तृतपणे प्रेडिक्शन देण्यासाठी हा स्प्रेड मांडला जातो. कोणत्याही परिस्थितीचा सखोल माहिती देण्यासाठी हा स्प्रेड मांडला जातो. तर तो जे पहिलं कार्ड आहे ते वर्तमान स्थिती दाखवतो, म्हणजे व्यक्तीची जी आताची काय स्थिती आहे त्याबद्दलची माहिती देतो. दुसरं जे दोन नंबरचं जे कार्ड आहे ते समोर येणारी जी अडचण आहे, समस्या आहे त्याबद्दलच माहिती सांगतो. तिसरा जो कार्ड आहे ते तुमच्या भूतकाळांमध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्याबद्दल तुमचा वर्तमान काळ कसा प्रभावित आहे त्याविषयी माहिती देतो. भविष्य काळ म्हणजेच येणारा काळ, भविष्यात काय घडू शकते, 4 नंबर. आणि त्याच्या मागे तुमचं उद्दिष्ट काय असू शकतं, सध्या चालू असलेल्या विचारांचे उद्दिष्ट, म्हणजे पुढे तुम्ही काय काय उद्दिष्ट ठरवले आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही ठरवायला हवेत आणि कशा पद्धतीने तुम्ही जायला हवेत त्याबद्दल. आणि बिलो म्हणजे तुमच्या त्याबद्दलच्या भावना काय आहेत. आणि 7वं आहे की तुम्ही त्या व्यक्तीला कशा पद्धतीने मार्गदर्शन द्याल. आणि तुम्ही 8वं जे कार्ड आहे बाहेरील घटक, म्हणजे तुम्हाला दुसरीकडून आणखी काय सपोर्ट मिळणार आहे किंवा तुम्हाला ती गोष्ट होण्यासाठी काय काय सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या मनामध्ये असलेल्या आशा, भीती काय आहेत, म्हणजे तुम्हाला काय भीती वाटते की माझं हे होईल का पूर्ण. आणि 10वं कार्ड आहे आउटकम, म्हणजेच तुम्ही जे आता जे काही विचारताय ते सक्सेसफुल होईल का आणि त्याच्यातून व्यवस्थित आउटकम निघेल का. तर हा स्प्रेड एखाद्या प्रश्नाबद्दल विस्तृत सखोल माहिती तर देतो, त्यावेळेस हा स्प्रेड काढला जातो. उदाहरणार्थ एखाद्याचा प्रश्न असेल की माझा विवाह होईल का, असा प्रश्न असेल वर्तमानामध्ये, तर सध्याची स्थिती काय आहे विवाह. तर तुम्ही त्याने असा प्रश्न विचारला की माझा विवाह कधी होईल, फक्त एकच प्रश्न विचारा, तर तुम्हाला ते फक्त एकच प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल का की विवाह बाबा तुझा कसा होईल वगैरे, एकच कार्ड काढाल का, नाही. तर वर्तमान विवाहाकरिता समोरची व्यक्ती तयार आहे का, म्हणजे ज्या व्यक्तीचे प्रश्न विचारला आहे ती व्यक्ती खरोखर मनापासून तयार आहे का, त्यासाठी एक कार्ड काढायचं. दुसरं कार्ड काढायचं की त्याला विवाह होण्यामध्ये काय अडचणी येतात. तिसरा प्रश्न आहे की आतापर्यंत भूतकाळामध्ये काय काय अडचणी त्याला फेस कराव्या लागल्या विवाह होण्याकरिता. भविष्यात विवाह होईल का, विवाहाबद्दलच्या अपेक्षा काय आहेत, विवाहाबद्दल जोडीदाराबद्दल तुमच्या अपेक्षा काय आहेत, विवाहाबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल, म्हणजे तुम्ही स्वतःही त्याला काय मार्गदर्शन द्याल. विवाह होण्याकरता बाहेर ज्या गोष्टी आहेत त्या काय प्रभाव टाकत आहेत, म्हणजे तुम्हाला विवाह करण्याकरता मनामध्ये काय भीती आहे किंवा विवाहाबद्दल काय अपेक्षा ठेवल्या आहेत, विवाह झाल्यानंतर त्याचे परिणाम काय मिळतील. म्हणजे त्याने एक प्रश्न विचारल्यावर तुम्हाला तो सेल्टिक स्प्रेड काढू शकता तुम्ही, असंच कुठल्याही गोष्टीबद्दल. म्हणजे समजा जर नोकरीचा प्रश्न असेल की मला नोकरी लागेल का, तर तुम्हाला अशा पद्धतीने पण तुम्ही त्या सेल्टिक स्प्रेड त्या प्रश्नाचं त्या प्रश्नाची प्रश्नाला एकदम स्पष्ट रूपाने
करून तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजे की त्याचा प्रश्न असेल की मला नोकरी मिळेल का, तर आता जी नोकरी आहे त्यामध्ये काय स्थिती आहे असा एक टाकायचा. पुन्हा याला नोकरी मिळण्यामध्ये काय अडचणी येतात, परत त्याला आतापर्यंतची जी नोकरी केली होती त्यामध्ये त्याला काय काय अडचणी फेस कराव्या लागल्या आहेत, परत भविष्यामध्ये त्याला जी नोकरी मिळेल त्याच्यामध्ये प्रोग्रेस होईल का, पुन्हा त्याने ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत नोकरीबद्दलच्या पगाराबद्दलच्या त्या अपेक्षा ह्याच्या काय आहेत, पुन्हा त्याने नोकरीत बदल केला तर त्या नोकरीमध्ये बदल केल्यानंतर त्याच्या अपेक्षा पूर्ण होतील का, पुन्हा नोकरीमध्ये नोकरीमध्ये काय कमी आहे काय नाही ह्याच्याबद्दलचं तुम्हाला मार्गदर्शन द्यायची गरज आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, त्याने अपेक्षा काय ठेवल्यात, तर कार्ड काय तुम्हाला मार्गदर्शन द्यायला सांगतं. परत नोकरीमध्ये ज्या गोष्टी त्याला नोकरीमध्ये जायचं आहे नवीन नोकरीच्या ठिकाणी, तर नवीन नोकरीच्या ठिकाणी त्याला दुसऱ्यांना प्रभावित करण्याकरिता ज्या बाहेर गोष्टी आहेत त्याला त्याच्या स्वतःमध्ये काय काय डेव्हलप करावं लागेल किंवा बाहेर नोकरीच्या ठिकाणी प्रभाव टाकण्याकरिता त्याला काय गरज आहे ह्या गोष्टीची तुम्हाला माहिती द्यायची गरज आहे. परत नोकरीमध्ये ज्या म्हणजे नवीन नोकरीच्या ठिकाणी ही व्यक्ती जाणार आहे तर तिथे ती काही भीती घेऊन वावरेल का किंवा काही त्याला म्हणजे तिथे त्रास होऊ शकतो का नवीन नोकरीच्या ठिकाणी, त्याने ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्या तिथे गेल्यानंतर त्याच्या पूर्ण होतील का, अशा पद्धतीने. पुन्हा त्या नोकरी त्याला नवीन नोकरी मिळेल त्याच्यामध्ये त्याचा प्रमोशन होईल का किंवा त्यामध्ये त्याला त्रास होईल, त्या संदर्भातला तुम्हाला हा अशा पद्धतीने एखादा प्रश्न समोर आला तर त्या प्रश्नाला अशा पद्धतीने त्या प्रश्नाची फोड करून तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आता हा 3 कार्डाचा स्प्रेड आहे, हा सोपा स्प्रेड आहे. ही एक सोपी पद्धत आहे जी त्वरित विश्लेषणासाठी वापरात येऊ शकते. त्याच्यातून तुम्ही कसं करू शकता, भूतकाळ म्हणजे तुमच्या सध्याच्या परिस्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी भूतकाळाच्या घटनांचा, वर्तमान काळ म्हणजे सध्याची अवस्था काय आहे आणि भविष्यकाळ म्हणजे भविष्यात काय घडू शकते याबद्दलची माहिती देतात. म्हणजे ह्याबद्दल शॉर्टकट मध्ये समजा मला नोकरी कधी मिळेल असा प्रश्न एखाद्याने विचारला तर 3 कार्ड तुम्ही काढू शकता की हा भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे जे आता जी नोकरी करतोय त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे त्याला, वर्तमान काळ आणि आता जी परिस्थिती आहे ती त्याला काय फेस करावे लागते, आणि भविष्यामध्ये ह्याला नवीन नोकरी मिळेल का, अशा पद्धतीने. आणि पुढे मग जे अगोदर तुम्हाला सांगितलं की त्याला नोकरी कधी मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा कार्डाचा स्प्रेड काढायचा आणि पुन्हा तुम्ही अशा पद्धतीने 3 कार्डाचा स्प्रेड काढू शकता आणि तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याला नोकरी कोणत्या महिन्यात मिळू शकते, कोणत्या आठवड्यात मिळू शकते. जसा त्याने तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रश्न विचारला की मला नवीन नोकरी मिळेल का, मग तुम्ही हे भूतकाळ काढलात, वर्तमान काळ काढलात, भविष्यकाळ काढलात, बरोबर आहे. आता पुढे तुम्हाला पुन्हा अजून त्याला पुढे जाऊन त्याला नोकरीमध्ये यश मिळेल का, पुन्हा तुम्हाला 3 कार्ड, नवीन नोकरीच्या ठिकाणी जाणार तर तिथे त्याला काही त्रास होईल का किंवा त्याच्यामध्ये त्याचा प्रोग्रेस आहे का, पुन्हा 3 कार्डाचा स्प्रेड काढला. पुन्हा तुम्हाला असं बघायचं की ह्याला नोकरी कधी मिळेल, मग पुन्हा तुम्हाला काय करायचंय, 3 कार्ड जेव्हा नोकरी कधी मिळेल असं त्याने विचारलंय मग तिथे तुम्हाला काय करावं लागेल, 12 कार्ड टाकावे लागतील. 12 म्हणजेच काय तर 12 महिने असतात आपले, बरोबर आहे. मग 12 महिने असतात, 12 महिने असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला कार्ड काढायचे 12 महिन्यामधून. 12 महिन्यामध्ये मग त्याच्यामध्ये कोणते कोणते कार्ड्स आलेत, म्हणजे तिथे ही जी वॅट्सची, सोर्ट्सची आणि पेंटेकल्सची जी कार्ड आली आहेत, 1 आलेत, 3 आलेत, 4 आलेत, अशा पद्धतीने आलेत, बरोबर आहे. मग समजा वॅट्सचे 4 ऑफ वॅट्स आलं, 5 ऑफ पेंटेकल्स आलं आणि 6 ऑफ सोर्ट्सचे आले, तर काय करायचं, तुम्हाला या तिघांची बेरीज करायची आहे आणि त्याच्यातून मग तिघांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने त्या तिघांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला ते समजा जर 3 ऑफ वॅन्ड्स आहे, 3 ऑफ पेंटेकल्स आहे आणि 3 ऑफ कप्स आहे, तर हे 9 आलं, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय पकडाल,
की आता तो बोलतोय त्याच्या नंतर आता बोलतोय त्याच्यापासून त्याच्या आयुष्यामध्ये ती घटना कधी घडू शकते, 9 आठवड्यांनी घडू शकते. तुम्हाला ह्या आठवड्यात तो प्रश्न केला आहे, तर तुम्हाला सांगता आला पाहिजे की पुढच्या 9 आठवड्यामध्ये तुला नोकरी मिळू शकते. अशा पद्धतीने आलं लक्षात तुम्हाला? किंवा मग जास्तच आलं, समजा जर 14-15 आलं, 15 आलं, तर तुम्ही कसं कराल? 5 आणि 1 हे प्लस करायचं, म्हणजेच काय 6 येतं. तर मग त्याने आता प्रश्न विचारला आहे, तर त्याच्यानंतरच्या 6 आठवड्यानंतर त्याला नोकरी मिळू शकते. अशा पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अगं पण मनीषा, काही लोक महिन्याचा पण कालावधी देतात ना? काय म्हणालात? महिन्याचा पण कालावधी काही लोक देतात ना. आता फॉर एक्झाम्पल, माझ्या भाऊजेनी एका ठिकाणी कार्ड विचारलं होतं, टॅरो कार्ड. तर तिला त्या व्यक्तीने सांगितलेलं 3 वर्षामध्ये तुझं घर होईल. आणि बरोबर 3 वर्षामध्ये घर झालं. म्हणजे वर्ष मग महिना तसंही काढू शकतो ना आपण. ते 3 वर्ष 12 महिने लिहिले, बरोबर आहे इथे. 12 महिन्याचे हम्म. कार्ड काढले. मग तसंच आपण त्या पद्धतीने 3 वर्षांचे कार्ड, जे मोठे लॉंग पिरियडचे प्रश्न असतात. मूल काय 2-3 महिन्यात होणार नाहीये, बरोबर आहे. मूल हा हा आणि नंतर ते पुढे वाढणं, त्याच्यासाठी 9 महिने लागतात. म्हणून तुम्हाला हम्म प्रश्नाचं स्वरूप असणं तुम्हाला फार महत्वाचं आहे. त्वरित हम्म घटना घडणार, लॉंग हम्म पिरियड घटना घडणार, आणि हम्म पुढे त्या ज्या गोष्टीला किती वेळ लागतो त्या गोष्टीला. आता समजा एखादा मुलगा 10वीला आहे आणि त्याला विचारलं, त्याने प्रश्न विचारला की माझं पुढचं डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण होईल का, किंवा मला काय अडचणी येतील का. 3 वर्षाचा कालावधी आहे ना त्यासाठी. हा हा, मग तुम्हाला काय करायचंय, तशा पद्धतीने कार्ड्स काढायचे आहेत. हा म्हणजे त्या वर्षानुसार कार्ड्स काढायचे तुम्हाला. म्हणजे त्याने काय केलं, आतापासून जे, म्हणजे त्याने समजा 2024 मध्ये प्रश्न विचारला, तर त्याने काय केलं, 2024, 2025, 2026, 27 अशा पद्धतीने त्याने 3 कार्डाचा स्प्रेड काढला असेल. त्या 25, 26, 27 असं काढणार. आणि मग त्या 3 कार्डाच्या स्प्रेड मध्ये त्याला पॉझिटिव्ह एखादं कार्ड आलं की त्याने सांगितलं की ह्या वर्षामध्ये तुझं बाळ होईल म्हणून. आलं लक्षात तुम्हाला? हा 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 3 कार्डाचा त्याने स्प्रेड काढला. नाही, शिक्षण कम्प्लीट होईल का? मग अशा वेळेला आपण तू बोलली ना डिप्लोमाचं घ्यायचं म्हणून. हा, मग त्यावेळेला आपण तेवढं 3 वर्षाचा डिप्लोमा असतो. मग 3 वर्षाच्या डिप्लोमामध्ये जर आपलं तिसरं कार्ड निगेटिव्ह आलं तर आपण बोलू का नाही 3 वर्षात होणार नाही, थोडा वेळ लागेल अडचण वगैरे येऊ असं? शकते तिसऱ्या वर्षामध्ये. तिन्ही तिसऱ्या कार्ड वर्षात काय? पॉझिटिव्ह आले तर होईल शिक्षण हा 3 वर्षांमध्ये सरळ पद्धतीने. पण हा समजा जर 3 वर्षामधलं एखादं कार्ड निगेटिव्ह आलं, तर त्या वर्षामध्ये अडचणी येतील शिक्षणामध्ये. तर त्या वर्षामध्ये लक्ष द्यावं व्यवस्थित. ओके. कळालं का? हो हो हो. समजतोय ना तुम्हाला स्प्रेड कशा पद्धतीने सांगितलं ते व्यवस्थित? आता हा हॉरोस्कोप स्प्रेड आहे, म्हणजे जो भूतकाळ भविष्यकाळ ह्याच्याबद्दलची स्थिती सांगतो. एखादी घटना तुम्हाला विचारले तर तुम्हाला वर्तमान हा पण एक स्प्रेड आहे. अशा पद्धतीने पण तुम्ही टाकू शकता स्प्रेड. म्हणजे अडचणी काय येतात, परत एक्सटर्नल प्रभाव काय आहे, अशा मार्गदर्शन तुम्ही कसे द्याल, अशा पद्धतीने हा एक स्प्रेड आहे हॉरोस्कोप स्प्रेड. म्हणजे एखादी व्यक्ती आली तर तिने सांगितलं की माझं हे काम होईल का, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की भूतकाळामध्ये काय झालं, परिस्थिती काय होती. एखाद्याला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल आणि त्याने विचारलं की मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, तर माझी परिस्थिती कधी बदलेल. भूतकाळामध्ये जर पाहिलं तर भूतकाळामध्ये समजा जर कार्ड आलं, चांगलं कार्ड आलं, तर भूतकाळामध्ये याची परिस्थिती चांगली होती. वर्तमान काळामध्ये मधलं जर कार्ड काढलं तर परिस्थिती ही वाईट आहे. पुन्हा मग ह्याच्या तिसरं कार्ड काढलं की म्हणजे काय ह्याची परिस्थिती अशी झाली. चौथं
ह्याला काय काय फायनान्शियली अडचणी येतात जेणेकरून ह्याचं कामं होत नाहीत. पुन्हा मग त्याला फायनान्शियली प्रॉब्लेम जे येतात त्यासाठी बाहेर म्हणजे दुसऱ्या गोष्टी म्हणजे का अडचणी येतात, म्हणजे कोणत्या गोष्टी प्रभाव टाकतात की त्याला अडचणी येतात फायनान्शियली. आणि मार्गदर्शन म्हणजे फायनान्शियल साठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल, आणि मग भविष्यामध्ये त्याचे जे फायनान्शियली प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील का, अशा पद्धतीने तुम्हाला ते कार्ड टाकायचे आहे. आता हा रिलेशनशिपचा स्प्रेड आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा रिलेशनशिपचा स्प्रेड आहे. एक म्हणजे स्वतः, दुसरा म्हणजे पार्टनर, आणि हा जो आहे की तुमचा पार्टनर तुम्हाला कसा बघतो, आणि आणि हा पार्टनर ह्याला कसा बघतो, आणि रिलेशनशिपला हा कसा बघतो, आणि हा रिलेशनशिपला हा कसा बघतो, आणि ऍक्च्युअल मध्ये दोघांमध्ये कसं रिलेशनशिप आहे त्याच्या संदर्भामध्ये हा स्प्रेड टाकला जातो. तर तुमच्या संबंधामध्ये कसे विचार आहेत आणि तुम्ही काय अनुभवता. एक नंबर म्हणजे तुम्ही जी व्यक्ती आहे प्रश्न विचारते रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये, तर त्याला त्याच्या पार्टनर विषयी काय विचार आहेत आणि पार्टनरला त्याच्याविषयी काय विचार आहेत. ठीक आहे. आणि दुसरं जे कार्ड आहे ते त्या व्यक्तीची त्याबद्दलची काय एनर्जी आहे आणि दृष्टिकोन आहे, आणि ह्याचा त्याबद्दलचा काय दृष्टिकोन आहे. आणि तिसरं जे आहे की एकूण म्हणजे दोघांबद्दलची एनर्जी एकमेकांविषयी काय आहे, आणि त्यांच्या दोघांमध्ये सकारात्मक कोणती गोष्ट आहे, म्हणजे एक चांगली गोष्ट कोणती आहे दोघांमध्ये जी दोघांना जोडण्यासाठी गरजेची आहे. आणि पाचवं जे कार्ड आहे ते त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या रिलेशनशिप मध्ये कोणती म्हणजे अडचणी येतात की जेणेकरून त्यांचं रिलेशनशिप बिघडतं. आणि सहावं जे कार्ड आहे ते रिलेशनशिप सुधारण्यासाठी काय करावं लागेल, आणि जे तुम्ही रिलेशनशिप करता जे निर्णय घ्याल त्या म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करायचे आहेत की ज्यामुळे तुमचं रिलेशनशिप चांगल्यापैकी टिकू शकेल. त्यासाठी हा स्प्रेड आहे, रिलेशनशिप स्प्रेड. आता हा तुम्ही रोजच्या जीवनासाठी पण स्प्रेड काढू शकता. आता तुम्ही कार्ड शिकताय बरोबर आहे, पण कार्ड शिकताना समजा आता तुम्ही लगेच स्प्रेड तर नाही ना सांगणार, तुम्ही शिकत आहात, तर त्यासाठी तुम्ही रोज आहेत ना 3 कार्ड काढू शकता रोजच्या कार्डासाठी. तर रोजचा जो कार्डाचा स्प्रेड असतो दिवसभराच्या मार्गदर्शनासाठी केला जातो, तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यातून तुम्ही चांगल्यापैकी मार्गदर्शन मिळू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करा, एक मॉर्निंग म्हणजे सकाळचा दिवस माझा कसा जाईल, दुपारचा दिवस कसा जाईल आणि संध्याकाळचा दिवस कसा जाईल, अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता त्याचा स्प्रेड. हा मंथली स्प्रेड आहे. मंथली स्प्रेड म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला कशा पद्धतीने एखाद्याला प्रेडिक्ट करायचं की कुठली घटना कधी घडेल, म्हणजे फर्स्ट वीक ऑफ द मंथ, सेकंड वीक ऑफ द मंथ, जनरल ऑफ द कमिंग मंथ म्हणजे येणारा महिना कसा असेल, आणि थर्ड वीक ऑफ द मंथ आणि फोर्थ वीक ऑफ द मंथ म्हणजे एखाद्या महिन्यामधला जी घटना आहे ती कशी कोणत्या महिन्यामध्ये कशी घटना घडणार आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा स्प्रेड काढू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी घडून गेल्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी तुमच्या मनाला आवडेल अशा घडणार आहेत, म्हणजे आणि भविष्यामध्ये कुठल्या गोष्टी तुमच्या इथे लिहाय पास्ट प्रेझेंट आणि हे लिहायचं राहिलं माझं ते कॉपी पेस्ट करताना.
नाही रे बाळा, काय नाही. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ह्यासाठी तुम्हाला हा स्प्रेड तुम्ही टाकू शकता. इयरली टॅरोट कार्ड प्रेडिक्शन. हे बघा, मगाशी तुम्ही विचारलं ना त्या स्त्रीला तुम्ही बाळ कधी होणार वगैरे, तर असं पण तुम्ही सांगू शकता की फेब्रुवारीचे इयरलीचे जे मंथलीचे जे कार्ड असतात ते कार्ड काढून पण तुम्ही सांगू शकता. 12 कार्ड टाकायची. 12 कार्ड टाकल्यानंतर त्यातली कोणती कार्ड पॉझिटिव्ह आहेत सगळ्यात जास्त ते कार्ड्स काढायचे आणि त्या कार्ड्स मधून तुम्हाला पुन्हा त्यातून काढता यायला पाहिजे. 12 कार्ड्स टाकायचे आणि मग त्यातून जी कार्ड येतात त्या पद्धतीने तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आता हे टॅरोट कार्ड डेली प्रेडिक्शन म्हणजे संडे, मंडे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही स्प्रेड टाकू शकता. हा 7 कार्ड इक्लिप्स आहे, म्हणजे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, ऍडव्हान्स, व्हॉट टू डू आणि युअर सराउंडिंग, युअर एक्सपेक्टेशन आणि रिझल्ट. तुम्हाला पाहिजे हे स्प्रेड झाले. आपण प्रॅक्टिकली पण करून बघूयात. तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर मग त्याचं स्प्रेड टाकून तुम्हाला उत्तर देता येतील व्यवस्थितपणे. कोणाचे प्रश्न असतील तर पाठवू शकता तुम्ही. म्हणजे मग तुम्हाला आणि हा तुम्ही जेव्हा कार्डाचा स्प्रेड घेता हातामध्ये तेव्हा तुम्ही कधीही क्लायंटला सांगायचं नाही कार्ड काढायला. तुमची कार्ड तुम्हीच काढायची, कारण त्या कार्ड मध्ये त्यांची एनर्जी जायला नाही पाहिजे, फक्त तुमचीच एनर्जी असायला पाहिजे. कारण समोरचा व्यक्ती कोणत्या उद्देशाने आलेला आहे तुम्हाला माहित नाही. त्यामुळे जर तुम्ही कार्ड दुसऱ्यांच्या हातात दिली तर त्यांची ऊर्जा त्या कार्ड्स मध्ये गेल्यावर ती कार्ड तुम्हाला निगेटिव्ह पद्धतीने उत्तरं द्यायला लागतात. शक्यतो कार्ड्स ही कधीच दुसऱ्यांच्या हातात देऊ नये, हे कायम लक्षात ठेवा. कार्ड्स तुम्ही ज्यावेळेस स्प्रेड टाकायला घेता त्यावेळेस तो जांभळ्या रंगाचा कपडा असायला पाहिजे आणि हातामध्ये तो जो स्प्रेड आहे कार्डाचा तो हातामध्ये घ्यायचा, त्याच्यावरती हात ठेवायचा. समोरच्या व्यक्तीने तुम्हाला काय प्रश्न, डाव्या हातात कार्ड ठेवायची, उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आणि समोरच्या व्यक्तीने तुम्हाला काय प्रश्न विचारला आहे, तुम्ही ज्या पण परमेश्वराला मानता त्याचं नाव घ्या आणि त्यांना तुम्ही तसं म्हणजे समोरच्या व्यक्तीला संकेत द्यावेत अशी तुम्ही परमेश्वराला प्रार्थना करा. त्यानंतर तुम्ही स्प्रेड टाका आणि ते स्प्रेड तुम्हीच हे करायचे, त्यांना सांगायचं नाही. क्लायंटला अजिबात हात लावायला सांगायचा नाही स्प्रेडला. समोर तुम्ही कपड्यावरती हे पण ठेवू शकता, ॲमेथिस्टचा स्टोन ठेवू शकता. तो पण चांगल्यापैकी तुम्हाला इंट्युशन्स देऊ शकतो ॲमेथिस्टचा स्टोन. मॅडम कुठला स्टोन? ॲमेथिस्ट हे काय? तो क्रिस्टल असतो ॲमेथिस्टचा, अच्छा. ते ठेवू शकता. किंवा मग तेच ठेवलं असं गरजेचं नाहीये. तुम्ही ज्या परमेश्वराला मानता त्याचा फोटो पण तुम्ही ठेवू शकता तिथे. आले लक्षात? होय मॅडम. हा. आणि माझ्या मताने तुम्ही ज्या परमेश्वराला मानता त्याचा फोटो ठेवला तर उत्तम गोष्ट आहे की ते तुम्हाला सांकेतिक वर्ड्स चांगल्यापैकी देऊ शकतात. तुम्हाला समजेल का स्प्रेड कसे करायचे ते, का दाखवायचं तुम्हाला? हा मॅडम दाखवा ना. मॅम हा दाखवलं तर बरं होईल, कारण हे कधी बघितलं नाही, माहित नाही ना काय. ठीक होय आहे, बरोबर थांबा. बरोबर.
तुम्हाला दिसतायत का माझी कार्ड? नाही मॅडम, हा नाही नाही दिसत आहे. दिसत. नाही दिसत. एक मिनिट. हे दिसतायत कार्ड्स? नाही दिसत. ही नाही दिसत का? एक मिनिट. का असं होतं? अजून पण नाही दिसत का? नाही मॅडम, मला काही दिसत नाही. नाहीये. नाही दिसत आहे. आताही नाही. टॅरो कार्ड स्प्रेड ते टायटल आहे ना तेच दिसतंय स्क्रीनवर. ठीक आहे. आता काय दिसत का नाही व्हिडिओ काय माहित नाहीये. ठीक आहे, आपण एखादा स्प्रेड टाकते. मी फोटो टाकते त्याचा स्प्रेडचा. का दिसत नाही व्हिडिओ काय कळत नाही. नाही दिसत आहे व्हिडिओ, माहित नाही का? तुम्ही एखादा स्प्रेड प्रश्न विचारा, आपण त्याचा सेल्टिक स्प्रेड मांडूयात. त्या पद्धतीने उत्तरं कशी द्याल तुम्ही मला सांगा. कोणीही प्रश्न विचारा. माझं पायाचं दुखणं किती दिवसात बरं होईल? काय काय? माझं पायाचं दुखणं किती दिवसात बरं होईल? बरं होईल का? पायाचं दुखणं किती दिवसात बरं होईल? ठीक आहे. आता त्यासाठी आपण स्प्रेड काढूयात. ठीक आहे, सेल्टिक स्प्रेड काढूयात पहिला. पहिल्यांदा काय करायचं, कार्ड शफल करून घ्यायची पूर्ण. तुमच्या हातामधले कार्ड ही सगळी असायला पाहिजेत. खाली जांभळ्या रंगाचा कपडा स्प्रेड करायचा आणि हातामधली कार्ड ही शफल करून घ्यायची. सगळी कार्ड शफल केल्यानंतर ती कार्ड डाव्या हातामध्ये पकडायचं आणि वरती उजवा हात ठेवायची आणि ज्या परमेश्वराला तुम्ही मानता त्याची प्रार्थना करायची मनापासून. माझ्या समोर असलेल्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं तुम्ही प्रार्थना करायची. ठीक आहे. आता त्यांनी प्रश्न विचारलाय की त्यांच्या पायाचं दुखणं कधी बरं होईल. तर आपण काय करूयात, सेल्टिक स्प्रेड पहिला मांडूयात. ठीक आहे. पहिल्यांदा 1 2
2, नंतर 3, नंतर 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. फोटो पाठवते मी तुम्हाला, 1 मिनिट. हा फोटो ना मी व्हॉट्सअपला शेअर करते ग्रुपवर, तिथे ओपन करा. तो फोटो ओपन करा ग्रुपवरचा, तिथे मी पाठवला आहे. तर त्यामध्ये जे 1 नंबरचं कार्ड आहे ते सध्या त्या परिस्थिती काय आहे त्यांची पायाची. तर इथे पृथ्वी तत्वाचं कार्ड आलेलं आहे, वृषभ राशीचं कार्ड आहे पृथ्वी तत्वाचं. म्हणजे सध्या त्यांची जे पायाची स्थिती आहे ती जडत्व आलेलं आहे पायाला. जडत्व, पृथ्वी तत्व हे जडत्व दाखवतं. पायाने ह्यांना जडत्व असल्यामुळे पाय यांचे स्थिर आहेत. ही पायामध्ये जडत्व आहे ह्यांच्या. हा राजा काय आहे, बसलेला आहे. हा राजा ऍक्शन नाही करत आहे. म्हणजे पायाची स्थिती काय आहे, सध्या आहे तशीच दिसते त्यांच्या पायाची स्थिती. सध्याच्या स्थितीमध्ये काही पायाच्या दुखण्यामध्ये बदल नाहीत. दुसरं कार्ड जे आलंय, यांना पायाच्या दुखण्यामध्ये काय अडचण येते, ते इथे काय दाखवलंय, ह्या 3 काठ्या आहेत. रेड 6 ऑफ वँडच्या काठ्या आल्या आहेत. तर इथे काय रेड कलर आहे, म्हणजेच यांच्या पायामध्ये रक्तसंचार हा बरोबर होत नाही. मंगळाचं कार्ड आहे. रक्त हे मंगळाकडे येतं आणि हे मंगळ हा ऊर्जेचा कारक ग्रह आहे. तर पायामध्ये जी ऊर्जा असायला हवी ती ऊर्जा नाहीये त्यांच्या पायामध्ये. रक्ताच्या संबंधित प्रॉब्लेम्स दिसतात, ब्लडच्या रिलेटेड, सर्क्युलेशनच्या रिलेटेड पायामध्ये. आता भूतकाळामध्ये म्हणजे ज्या कशामुळे ह्यांच्या पायाला प्रॉब्लेम झाला आहे त्यासाठीचं हे 3ऱ्या नंबरचं जे कार्ड आहे ते काढायचं आहे. तर भूतकाळामध्ये काय प्रॉब्लेम आले आहेत, तर भूतकाळामध्ये त्यांचे जे प्रॉब्लेम आले आहेत ते इथे ही व्यक्ती एका टेबलवर उभी आहे आणि ती काम करते आहे. म्हणजे सतत ही उभी आहे, म्हणजे सतत कदाचित जास्त उभं राहून काम केल्यामुळे त्यांच्या पायाला त्रास होत असावा. सतत त्यांनी म्हणजे असं काही काम केलेलं असावे की ज्यामध्ये त्यांना सतत उभं राहावं लागलं असेल. त्या संदर्भात सुद्धा यांना प्रॉब्लेम आले असावेत पायाच्या संदर्भामध्ये. आणि चौथं जे कार्ड आले की भविष्यामध्ये यांच्या पायाची स्थिती काय असेल, तर भविष्यामध्ये थोडासा पैसा खर्च करावा लागू शकतो, कारण 4 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आलेलं आहे. परंतु त्या विचार करतात की पैसे खर्च करू की नको करू. 4 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आलेलं आहे, चौथं कार्ड. आणि जर समजा जर पैसा जर खर्च केला तर त्याच्यातून काही निष्पन्न होऊ शकेल का, त्याच्यासाठी जर कार्ड काढलं तर मग त्यांचं आलेलं आहे पेज ऑफ वँडचं कार्ड आलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही जर योग्य रीतीने उपचार घेतले तर तुम्हाला नक्कीच त्याच्यातून तुम्हाला चांगली ऊर्जा मिळू शकते आणि तुम्ही पुन्हा कार्य करू शकता. कारण हा मुलगा काय आहे, तरुण आहे. पेज माहिती तुम्हाला, तरुण आहे म्हणजे यांच्या तरुण व्यक्तीमध्ये एनर्जी खूप चांगली असते. तर ह्या तरुण मुलगा काय दाखवतो की यांच्या पायामध्ये
चांगली एनर्जी येणार आहे म्हणून. आणि मग त्या जे त्यांना जी पाय बरे झाल्यानंतर त्यांना म्हणजे जे सॅटिस्फॅक्शन मिळेल, म्हणजे पुढे त्यांचे जे आता त्यांना जे चालता येत नाहीये, तर पुढे नंतर त्यांना म्हणजे कायमस्वरूपी त्यांचं हे दुखणं जाईल का, त्यासाठी 6 नंबरचं कार्ड काय दाखवतं, तर स्ट्रेंथचं कार्ड आहे. तर नक्कीच त्यांच्या पायामध्ये स्ट्रेंथ येणार आहे आणि पुढे चांगल्यापैकी त्यांचं आयुष्य जाणार आहे असं दाखवतं. आणि हे जे आहे तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन द्याल, म्हणजे पाय बरे होण्याकरता काय मार्गदर्शन द्याल. तर इथे द इंटरेस्टचं कार्ड आलेलं आहे. तर पाय बरे होण्याकरता ह्यांनी कॅल्शियमच्या गोष्टी खाणं फार गरजेचं आहे. कारण ह्या स्त्रीच्या जवळ काय धान्य आहे, परत फर्टिलिटी आहे, शेती दाखवते, म्हणजे यांनी काय करायला पाहिजे, कॅल्शियमच्या रिलेटेड गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, किंवा तसं म्हणजे तशा पद्धतीने त्यांना तुम्ही मार्गदर्शन द्यायला पाहिजे की तुमच्या पायामध्ये कॅल्शियमची सुद्धा कमतरता असू शकते, तर तुम्हाला कॅल्शियमच्या रिलेटेड गोष्टी खायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना एस ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सुद्धा आहे. तर एस ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड काय दाखवतं की तुम्हाला जे पण काही पायाच्या संदर्भामध्ये उपचार घ्यायचे आहेत, तुम्ही थोडं दुसऱ्या बाहेरच्या लोकांनाही विचारा, ज्यांना ह्याच रिलेटेड दुखणं असेल, त्यांनी कशा पद्धतीने ह्या परिस्थितीवर मात केली आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा या परिस्थितीवर चांगल्यापैकी मात करू शकता. एस ऑफ कप्सचं कार्ड आलं आहे. तर हे कार्ड दाखवतं की त्यांचं जे पायाचं दुखणं आहे ते नक्कीच बरं होईल. त्यामुळे पायाच्या दुखण्याबद्दल यांनी मनामध्ये भीती बाळगू नये. भविष्यामध्ये चांगल्या टू ऑफ कप्सचं कार्ड आलं आहे. भविष्यामध्ये हे चांगल्यापैकी लोकांशी, म्हणजे पायाने चालता येत नसल्यामुळे पुढे जाऊन समजा जर पाय चांगले झाले तर लोकांचे जास्तीत जास्त वेळ घालवतील, लोकांबरोबर फिरतील, संपर्कात येतील. आता हे पायाचं दुखणं कधी बरं होईल असा प्रश्न होता त्यांचा. तर त्यासाठी स्प्रेड पुन्हा काढायचा आपण की पायाचं दुखणं कोणत्या महिन्यापर्यंत बरं होऊ शकतं. तर त्यासाठी 12 महिन्यांचे कार्ड काढायचे. त्यांच्या पायाचं दुखणं बरं होईल भविष्य दाखवतात कॅथलिक सेल्टिक स्प्रेड. आता पायाचं दुखणं कधी बरं होईल, तर पुढील काळात म्हणजे 12 महिन्याचं कार्ड काढायचं. तर कसं काढाल 12 महिन्याचं कार्ड, तर नोव्हेंबर आहे हा, तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, असं तुम्हाला 12 महिन्याचा स्प्रेड काढायचा. 4, 8, 9, 10, 11, 12 नोव्हेंबर. तर तुम्हाला अशा पद्धतीने स्प्रेड काढायचा 12 महिन्याचा. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, 12 महिन्यांचा स्प्रेड काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून काय करायचंय, आता इथे कार्ड जी आलेत ती आलेलं आहे, किंग ऑफ सोर्ड्सचं कार्ड आलेलं आहे, नाईट ऑफ सोर्ड्सचं कार्ड आले आणि 10 ऑफ सोर्ड्सचं कार्ड आलेलं आहे. त्याच्यातून काय करायचंय तुम्हाला, फोटो पाठवते मी पाहिजे तर. इथे आलेलं आहे 10 ऑफ सोर्ड्स, 10 घ्यायचं. कप आलेला आहे 10 ऑफ कप्स, 3 ऑफ कप्सचं कार्ड, 3 ऑफ वॅन्ड्सचं कार्ड आलं आहे. एट ऑफ कप्सचं कार्ड आलं, 5 ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आहे. ठीक आहे. 5 ऑफ कप्सचं कार्ड आलेलं. तर ह्या कार्डांना तुम्हाला काय करायचंय, एकत्रित करायचं आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला काउंट करायचं आहे. आता हे काउंट करा बरं, किती होतात बघा. 5 ऑफ पेंटॅकल्स, 5, पुन्हा 8, पुन्हा 3, 9, किती म्हणालात मॅम, तिसरं काय किती म्हणालात? 9,
5 5 1 3 ना? आणि 10 किती आलं? 5 8 3 9 10 असे आले बरोबर कार्ड. मग कोणत्या महिन्यात त्यांचं दुखणं बरं होईल बरोबर हे सांगायचंय. तर तुम्हाला सांगितलेलं मेजर अर्काना कार्ड्सला महिने दिलेले आहेत, तर त्या पद्धतीने तुम्हाला सांगायचंय. आता इथे काय आलं? काउंट बेरीज 35 आली, 35 आली. तर 35 आल्यानंतर 5 6 7 8, तर मेजर अर्काना मध्ये 8 नंबरवर कुठलं कार्ड आहे? मेजर अर्काना मध्ये 8 नंबरवर कुठलं कार्ड आहे? तुमच्याकडे स्प्रेड आहे ना, अभ्यास केलात ना तुम्ही? 8 नंबरवर कुठलं कार्ड आहे मेजर अर्काना मध्ये? मेजर अर्काना मध्ये कुठलं कार्ड आहे 8 नंबरवर? तर द चॅरियटचं कार्ड हे 8 नंबरवर येतं, बरोबर आहे. तर चॅरियटचं कार्ड 8 नंबरवर येतं, तर त्यांचं दुखणं कधी बरं होऊ शकतं? जून जुलै महिन्याच्या आसपास होऊ शकतं. कर्क राशीचं कार्ड आहे ना, मी मगाशी महिने सांगितले ना तुम्हाला. समजलं का तुम्हाला मी कशा पद्धतीने काढलं? म्हणजे तो स्प्रेड मी टाकला, स्प्रेड टाकल्याच्या नंतर त्यामध्ये कोणते कार्ड आलेले? जे तत्वांची कार्ड आहेत ती तत्वांची कार्ड मी काय केली? काउंट केली. जसं 10 ऑफ सोर्ड्सचं कार्ड आलेलं, 9 ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आणि 3 ऑफ वँड्सचं कार्ड आलेलं, 8 ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आणि 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आलेलं. तर ह्या तिघांची काय केली? बेरीज केली. बेरीज केल्यानंतर काय बेरीज आली? 35 बेरीज आली. तर 35 ला काय केलं? प्लस केलं. 3 आणि 5 केलं. 3 आणि 5 ला काय केलं? प्लस केलं. मग त्याच्यानंतर कितवं आलं? 8वं आलं कार्ड. 8वं कार्ड आल्यानंतर काय केलं? 8 नंबरचं कार्ड आलं. मग मेजर अर्काना कार्डामध्ये 8व्या नंबरवरती कुठलं कार्ड येतं? तर द चॅरियटचं कार्ड येतं. तर तुम्हाला सांगितलं होतं चॅरियटचं कार्ड कर्क राशीचं कार्ड आहे. म्हणजे घटना कुठल्या? त्यांना पायांचं दुखणं हे त्यांचं जून जुलैच्या आसपास कमी होईल आणि त्यानंतर त्यांना तो चांगल्यापैकी सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि पायामध्ये त्यांच्या शक्ती येईल. पण तोपर्यंत थोडाफार जून जुलैच्या आसपास पर्यंत त्यांना त्रास राहील पायाच्या दुखण्यामध्ये. आता जर त्यांना विचारलं की त्यांच्या कुंडलीमध्ये कुंभ राशीमध्ये शनी आहे का, किंवा त्यांच्या लग्नावरती शनीचे सध्याला ट्रान्झिशने जर दृष्टी पडत असेल किंवा शनी तिथून चालला असेल तरी सुद्धा पायाची दुखणी येतात. तर मार्च महिन्यामध्ये शनीचा बदल होतोय, तर जून जुलैच्या नंतर कदाचित त्यांना पायाचं दुखणं जाऊ शकतं. कोणी प्रश्न विचारला होता? हो मी मॅम, प्रीती इंदळेकर. हा, प्रीती इंदळेकर. अच्छा, तुम्ही विचारले प्रीती. हा, तुम्हाला कळालं ना Thank you. कशा पद्धतीने हो, सांगायचं एखाद्या पण प्रश्नाचं? मॅम ते तुम्ही जे कार्ड टाकलं सेकंड टाइम, ते कार्ड टाकलं ते किती टाकायचे? 12 महिन्याचे टाकले ना मी कार्ड्स. 12 महिन्याचे. हा. ओके ओके. 12 महिन्याचे टाकले कार्ड्स. 12 महिन्याचे कुठून पकडले? तर तुम्ही नोव्हेंबर मध्ये प्रश्न विचारला ना, मग नोव्हेंबर पासूनचे 12 महिने पुढचे. कळालं का तुम्हाला? हो हो. जानेवारी पासून नाही पकडायचं. जेव्हा व्यक्ती प्रश्न विचारतो ना त्याच्यापासून पुढचं विचारायचं. अजून कोणाला विचारायचंय? मनीषा, मी विचारते प्रश्न. हा, माझ्या सासूबाईंची तब्येत पूर्ण बरी कधी होईल? कधी बरी होईल सासूबाईंची? हा, म्हणजे सासूबाईंचं नाव काय? सविता. हा, सविता. सविता. हम्म. त्यासाठी आपण त्यांचा 3 कार्डाचा स्प्रेड काढूया
आणि नंतर मग कधी बरी होईल त्यासाठी काढूया. आता तब्येत कधी कधी बरी होईल, तर त्यासाठी काय करायचं, पास्ट मधलं एक कार्ड काढायचं. भूतकाळामध्ये त्यांची तब्येत कशी होती त्यासाठी एक कार्ड काढलं. आता त्यांची तब्येत कशी आहे त्यासाठी कार्ड काढलं एक. आणि पुढे त्यांची तब्येत कशी राहील, मी फोटो पाठवते, कार्ड्स कोणते आले आहेत. हे बघा फोटो पाठवला आहे. पेंटॅकलचं जे कार्ड आलं आहे ते पास्ट मधलं आलं आहे, भूतकाळामधलं आलं. आणि मधलं जे कार्ड आलं आहे ते हे 9 ऑफ हँड्सचं ते आत्ताच आलं आहे. आणि भूतकाळामधलं स्ट्रेंथचं कार्ड आलं आहे. म्हणजे एस ऑफ पेंटॅकल्स काय दाखवतं, पास्ट मध्ये चांगली होती त्यांची तब्येत, पण प्रेझेंट मध्ये हा जो व्यक्ती आहे त्याने काय केलंय, खूप कष्ट केलेत, पैसे काही आर्थिक बाबतीमध्ये, फायनान्सच्या बाबतीमध्ये किंवा घरातलं काम करून फार कष्ट केलेत. आणि कष्ट करून आता काय केलंय, तो खूप थकला आहे, दाखवतोय की आरोग्य चांगलं नाहीये. हे कार्ड शिकवताना मी सांगितलं होतं की हे कार्ड आरोग्याच्या बाबतीमध्ये चिंता दाखवणारं कार्ड आहे. तुम्ही बघा, रेकॉर्डिंग ऐका, त्याच्यामध्ये सांगितलंय मी की हे कार्ड आरोग्याच्या बाबतीमध्ये चिंता दाखवतं. हे आपण कार्ड प्रेझेंट साठी काढलेलं आणि बरोबर तेच कार्ड आलं की त्यांचं आरोग्य हे खराब दाखवतंय आणि खूप कष्ट केल्यामुळे पण आरोग्य खराब झालेलं आहे. तर आता या स्ट्रेंथचं कार्ड पण आलंय 3ऱ्या अंकाचं. तर ह्यांना इन्फिनिटी एनर्जी नक्कीच मिळणार आहे, एखादी दैवी मदत, आणि यांची तब्येत चांगली होणार आहे असं दाखवतं. आता ते कधीपर्यंत चांगली होईल, आता हे दाखवण्याकरता तुम्हाला काय करायचं, तुम्ही 3 कार्डाचा पण स्प्रेड टाकू शकता. 3 कार्डामध्ये पण आलं जर एखादं कार्ड तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे, किंवा मग 12 महिन्यांची कार्ड टाकू शकता. 12 महिन्यांची कार्ड टाकायची. असे जे प्रश्न असतात लॉंग टर्मचे त्यामध्ये शक्यतो 12 महिन्यांची कार्ड टाकायची. आता इथे नोव्हेंबर मध्ये प्रश्न विचारला की ह्यांना तब्येत कधी बरी होईल. आपण जर कार्ड टाकली 12 महिन्यांची, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. फोटो पाठवते तुम्हाला. बघा, ही 12 महिन्यांच्या कार्डाचा फोटो आला. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये काय दाखवलं आहे, एक बघा 10 ऑफ सोर्सचं कार्ड आहे, ते घ्यायचं. पुन्हा काय करायचं, इथे काय कपचं पण कार्ड आलेलं आहे, 9 ऑफ कप्सचं कार्ड घ्यायचं. पुन्हा 9 ऑफ सोर्सचं कार्ड आलेलं आहे, ते घ्यायचं. 3 ऑफ वँड्सचं कार्ड आलेलं आहे, ते घ्यायचं. 8 ऑफ कप्सचं कार्ड आलं आहे, ते घ्यायचं. आता काय करायचं, ह्यांना काउंट करायचं. काउंट करा बरं, त्या सगळ्यांची बेरीज करा, किती येते सांगा. 8,
काउंट करा, बेरीज करा. केलं काउंट? कोणते कोणते म्हणालेलात मॅम? फोटो पाठवलाय बघा तुम्हाला. हा, 8 ऑफ उलटे कप्स, सुलटे आहेत ना, काय कळत नाहीये. 8 ऑफ कप्स आहे कार्ड. एक मिनिट हा. तीन वाजता कोण आलं? का 3 वाजता कोण आलं? मी आलो. 8 ऑफ कप्स घ्या. 3 ऑफ हँड्स घ्या. मॅम पहिल्यापासून बोला ना. 8 ऑफ कप्स, 3 ऑफ हँड्स, 9 ऑफ swords, 9 ऑफ कप्स आणि 10 ऑफ swords. काउंट करा. 10, 9 प्लस 9. 39 येतात वाटतं ना? हा, 39 येतात, 39. किती मॅम बोला ना तुम्ही. किती आलं? 39. हा, 39. 39 ला काय करायचं? पुन्हा 9 आणि 3 ची बेरीज करायची. 9 प्लस 3 किती आलं? 12 नंबरचं कार्ड आलं. बरोबर आहे. मेजर अर्काणाचं काय आलं? हे 12 नंबरचं कार्ड आलं. मग 8व्या नंबरचं कुठलं आहे? द चॅरियटचं. 9व्या नंबरचं स्ट्रेंथ आणि 10व्या नंबरचं हर्मिट. 11 नंबरचं काय आहे? व्हील ऑफ फॉर्च्यून. आणि 12 नंबरचं कार्ड काय आहे? जस्टिस कार्ड आहे. म्हणजे घटना कधी घडू शकते? हे तूळ राशीचं कार्ड आहे. म्हणजे त्यांना कधी बरं वाटू शकतं? मार्च मध्ये ना? हा, पण त्यांना ना सीए आहे, सीए कॅन्सर. काय म्हणताय? कॅन्सर आहे, कॅन्सर. कॅन्सर आहे ना त्यांना? 2 वर्ष झाले. हा, सारखी तिकडेच राहते तब्येत. ट्रीटमेंट केली आहे सगळी. काय म्हणताय? ट्रीटमेंट केली आहे, ऑपरेशन वगैरे, तरी तब्येत बिघडते 15-15 दिवसांनी. तर म्हणजे थोडं निगेटिव्ह वाटतं ना कधी कधी, पण आपण म्हणून कार्ड टाकायला सांगितलं. हा, तर कार्ड्स मध्ये दाखवलंय. आता ते जस्टिसचं कार्ड आलेलं आहे. बरोबर आहे. तर जस्टिसचं कार्ड हे मंगळाचं पण कोणता कॅन्सर आहे त्यांना? पोटाचा. पोटाचा कॅन्सर आहे. काय झालं? कोलोनवाला. हा? कोलोन आहे, कोलोनचा आहे. त्यांचं ऑपरेशन झालंय 3 महिन्यापूर्वी. हा, आणि स्टोमा बॅग वगैरे लावली आहे. 1 मिनिट. हॅलो, पोटाचा कॅन्सर आहे का त्यांना? हो हो. मार्च पर्यंत थोडं बरं वाटू शकतं त्यांना. दाखवतंय अच्छा. कार्ड्स मध्ये. ठीक आहे. अजून काय समजलं का तुम्हाला स्प्रेडचं? म्हणजे जास्तचे जे कार्ड्स असतील त्याला काय करायचं? तुम्हाला प्लस करायचं आहे आणि काढायचं आहे. ठीक आहे. आता जे स्प्रेडचे मी तुम्हाला
हे दाखवले आहेत, पिक्चर्स दाखवले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही काढा. आणि आठवड्यांचं कसं काउंट करू शकता तुम्ही, तसंच डेजचं पण काउंट करू शकता. समजा जर घटना कधी घडणार आहे असा प्रश्न असेल तर तुम्हाला काय करायचं, एका महिन्यामध्ये एक कार्ड टाकायचे आहेत. ठीक आहे, 3 कार्ड टाकायचे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नोकरी कधी मिळेल, किंवा तुम्हाला असं वाटतं की नोकरी कधी मिळेल, ह्यासाठी 3 महिन्यांचे कार्ड टाकले तर त्याच्यामध्ये कोणतं कार्ड आलं, तिन्ही पण मेजर अरकानाची कार्ड आली तर पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच घटना घडेल. आणि समजा जर तिन्ही मधले जी तत्वांची कार्ड आहेत तिन्ही मधलं एखाद्या तत्वाचं कार्ड आलं तर मग ह्या महिन्यात घटना घडेल सांगायचं. जसं समजा 2 मेजर अरकानाची कार्ड आले आणि चौथं आलं 10 ऑफ सोर्ट्सचं आलं तर तुम्हाला सांगायला पाहिजे की 10व्या आठवड्यामध्ये घटना घडेल. म्हणजेच कधी घडेल, एका आठवड्यामध्ये 4 महिने असतात, पुन्हा कधी असतात पुढच्या असे 2 महिने आणि त्याच्या दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत घटना घडायचे चान्सेस आहेत. ठीक आहे, म्हणजेच डिसेंबर, जानेवारी आणि मार्च महिन्याच्या सेकंड वीक पर्यंत तुमचं हे काम होण्याचे चान्सेस आहेत. मला प्रश्न कुठला आहे ते बघून उत्तर सांगता यायला पाहिजे. अजून काय विचारायचंय? मॅम आवाज नाही येते. आणखी काय विचारायचं आहे का? आणखी काय विचारायचं आहे का? समजलं तुम्हाला? हो हो, नक्की? मला तरी समजलं. बाकीच्यांना? बाकीच्यांना समजलं स्प्रेडचं? मेघा तुला समजलं का? मेघा? प्रीती मॅडम तुम्हाला समजलं? हा समजलं. काढू शकाल का स्प्रेड? 100% नाही बोलू शकत. का? त्याच्या आधी अभ्यास चांगला करेन आधी. हा, अभ्यास चांगला करेन त्याच्यानंतर करेन. सरिता मॅडम तुम्हाला समजलं? हा सरिता मॅडम. मेघा तुला समजले का? मला समजले, पण मला ते कॅल्क्युलेशनचं जे सांगितलं होतं ना तू आता, जे अगोदरचा प्रश्न होता की 8 ऑफ कप्स, 3 ऑफ वॅन्ड्स वगैरे, तर ते कॅल्क्युलेशन कसं काढलं ते नाही कळालं. ह्याच्यामध्ये कसं, आता समजा जर 3 ऑफ कप्सचे कार्ड आले, 8 ऑफ कप्सचं कार्ड आलं आणि 9 ऑफ कप्सचं कार्ड आलं, बरोबर. यांचं काय करायचं, काउंट करायचं, बेरीज करायची. जसं समजा 16 आलं बेरीज करून, मग काय करायचं, 16 आणि म्हणजे 6 आणि 1 ला काय करायचं, प्लस करायचं. आणि मग त्यामध्ये काय करायचं, 7 नंबर आला, बरोबर आहे. मग मेजर अर्कानामध्ये 7व्या नंबरवर कुठलं कार्ड येतं, तर त्या मेजर अर्कानाची जी कार्ड आहेत ते महिने दिलेले आहेत मेजर अर्कानाच्या कार्ड्सला. तर मी थोड्या वेळाने पाठवते कोणत्या महिन्यामध्ये ते कार्ड, म्हणजे ते कोणतं कार्ड कोणता महिना दाखवतं ते ग्रुप वरती मी टाकते. मग त्या महिन्यामध्ये ती घटना घडेल असं तुम्हाला कळालं. आता मग त्या पण महिन्यामध्ये कुठल्या आठवड्यामध्ये घडणार, मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, पुन्हा स्प्रेड टाकायचा आहे. मग पुन्हा काय करायचं, पुन्हा स्प्रेड टाकल्यावरती मग तुम्हाला एका आठवड्यामध्ये एका महिन्यामध्ये 4 आठवडे असतात. मग तुम्हाला तिथे 4 कार्ड टाकायचे आहेत. मग 4 कार्ड टाकल्यावरती त्याच्यामध्ये समजा जर आले कार्ड्स, जसं समजा 10 ऑफ सोर्ट्सचं आलं आणि 10 ऑफ कप्सचं पण आलं, तर तुम्हाला काय करायचंय,
10 आणि 10ला काय करायचंय प्लस करायचं आहे. 10 आणि 10ला प्लस केल्यावरती काय येतं 20 येतं. म्हणजेच काय येतं 2 अंक येतो. म्हणजेच समजा जर आलं जुलै महिन्यामध्ये घटना घडेल, जुलै महिन्यामध्ये कुठल्या आठवड्यात घडेल तर 2 आलं तर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये घटना घडायचे चान्सेस आहेत. अशा पद्धतीने सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. मनीषा मॅम, हा, मी काय म्हणते, तुम्ही ना फीज घ्या आणि आम्हाला प्रॅक्टिकली दाखवा ना, स्क्रीनवर दाखवा ना. स्क्रीनवर तुम्ही एक काम करा ना, माझ्या घरीच या, जास्त लांब नाहीये. एक दिवस घरी या आणि मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवते. ते तुम्हाला खूप चांगल्यापैकी समजेल. चालेल चालेल. ठीक आहे. आता हे सांगितलंय मी ऑन व्हिडिओ. तर व्हिडिओ का नाही दिसत हेच मला कळत नाहीये. काय प्रॉब्लेम? व्हिडिओ दिसतच नाहीये. हा, मनीषा मॅम, मी बोलले ते काय चुकीचं नाही ना बोलले? काय म्हणता? मी बोलले ते चुकीचं बोलले का? नाही हो, बरोबर बोललात. पण तुम्हाला मी आणखी चांगलं सांगितलं की प्रॅक्टिकली तुम्ही समोर आलात ना. नाही, कारण का माहितीये, फीज पण घेत नाहीत तुम्ही आणि आम्ही असं विचार योग्य वाटत नाही. काय म्हणताय? तुम्ही याची फीज नाही घेतलीये ना, आणि काय आम्ही तुम्हाला बिंदास असं विचारा, विचारलं. बिंदास विचारा. तुम्ही शिकला तेच महत्वाचं आहे. तुम्ही शिकलात ना छानपैकी एवढे अटेंड करून सगळे लेक्चर्स. आता कुठेतरी तुम्हाला वाटेल की हा मी आता केलं तर मला, मी अजून चांगलं केलं तर अजून चांगल्यापैकी येईल. आणि तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही घरच्या घरी चांगल्यापैकी करू शकता एक टॅरो रीडर म्हणून. घरी बसून आजकाल ऑनलाईन मध्ये भरपूर कामं मिळतात टॅरो रीडरला. पाहिजे तर मी रेफरन्स लावेल तुम्हाला ऑनलाईन कामाला. चालेल. मी स्वतः सगळ्या थँक्यू. ऍप्लिकेशन वरती आहे टॅरो रीडर वगैरे म्हणून. पण मला वेळ देता येत नाही तिथे ऑनलाईन मध्ये क्लायंटला द्यायला. नाही तर तो पण प्लॅटफॉर्म खूप छान आहे. पण माझं काम कसं आहे, मी ऍस्ट्रोलॉजी मध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे टॅरो रीडर पेक्षा. परंतु तुम्हाला ऍस्ट्रोलॉजीचं एवढं खोलात जाऊन नॉलेज नसल्यामुळे तुम्ही एक टॅरो रीडर म्हणून चांगल्यापैकी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती काम करू शकता. ऑफलाईन नाही, पण ऑनलाईन मध्ये तुम्हाला म्हणजे चांगला सोर्स मिळू शकतो. ऑफलाईन मध्ये ऑनलाईन मध्ये कसं असतं, आता तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन मध्ये तुम्हाला फक्त तुमच्या आजूबाजूची लोक मिळतील. पण ऑनलाईन सारख्या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही जाल ना, तेव्हा तुम्ही आपल्या भारतातल्या कोपऱ्यातल्या क्लायंट बरोबर जोडल्या जातात. आणि तिथे तुम्हाला न ऐकलेल्या प्रश्नांची सुद्धा तुम्हाला उत्तरं द्यायला मिळतील. म्हणजे तुम्हाला ते प्रश्न समजतील की लोक कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारतात टॅरो रीडरला. आणि तुम्ही त्याच्यातून खूप चांगल्यापैकी पैसे पण कमवाल आणि शिकाल पण. पण तुम्ही प्रॅक्टिस करा. ही टॅरोची प्रॅक्टिस तुम्ही 15 दिवस जरी केलीत ना व्यवस्थित, तरी सुद्धा तुम्ही एक टॅरो रीडर म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप चांगल्या पद्धतीने काम कराल. ठीक आहे. मनीषा, मला एक विचारायचं आहे. काय तू आता तू म्हणालीस ना का आता आपण 6 ऑफ वॅन्स, 10 ऑफ सोर्स वगैरे असे आपण फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेशन करतो. आणि कॅल्क्युलेशन मधनं समजा 10च्या पुढे गेला अंक तर आपण कॅल्क्युलेट करून समजा 12 आला तर 3 पकडतो. तर तिसऱ्या महिन्यात काम होईल. म्हणजे आता समजा नोव्हेंबरला प्रश्न विचारला, म्हणजे नोव्हेंबरला विचारला म्हणजे तिथून तिसरा महिना म्हणजे आपला जानेवारी. तर तसं आहे का? तू बोलली मेजर अरकानाच्या तिसऱ्या नंबरचं कार्ड तत्वाचं आहे? नाही, तसं आहे ना. 3 आलं ना, मग मेजर अरकाना मग तसं घ्यायचं. तुम्ही तिसऱ्या नंबरचं कार्ड घ्यायचं. हा, तिसऱ्या नंबरचं कार्ड घेतलं, मग त्याच्यामध्ये कुठलं तत्व आलेलं आहे, मग त्या तत्वाची राशी समजा आपल्या कुठल्या महिन्यामध्ये येतात. तर ते आता कधी आता वायू तत्वाच्या 2 राशी येतात, तुम्हाला प्रश्नावरती आधारित असायला पाहिजे. जसं नोकरी कधी होईल, नोकरी कधी मिळेल. बरोबर. नोकरी हा आत्ताचा तात्पुरता प्रश्न आहे की आत्ता नोकरी हवी आहे ना. नोकरी म्हणजे काय,
आत्ताच आहे, त्याच्यासाठी आपण खूप लॉंग पिरियडची वाट नाही बघू शकत. तुम्हाला प्रश्नांवरती आधारित तशा पद्धतीने महिने जोडले पाहिजेत. जसं एखाद्या प्रश्नाचा आजार कधी बरा होईल, तर आजार हं. जसं आता कॅन्सर सारखा आजार आहे, हा एका दिवसात तर बरा होणार नाही ना. हा नाही नाही, बरोबर आहे. मला काय म्हणायचं आहे, त्यासाठी तुम्हाला 12 महिन्यांची कार्ड काढावी लागतील. पण नोकरीचे जे प्रश्न असतात, नोकरी संदर्भात जे लगेच पटापट त्याची उत्तर हवी असतात किंवा ती कामं लवकर लवकर होण्याची गरज असते, तर त्यासाठी अशा पद्धतीने कार्ड काढायची. जसा प्रेग्नेन्सीचा प्रश्न असेल, एखाद्या व्यक्तीने विचारला की 2 ते 3 महिन्यात मी प्रेग्नेंट होईल का, तिचा प्रश्न 2 ते 3 महिन्यात आहे असं तिने विचारलं, तर मग तेव्हा 3 महिन्यांचा स्प्रेड टाकायचा. एखाद्या व्यक्तीने समजा तुम्हाला सांगितलं की 3 वर्ष माझ्या लग्नाला झालेली आहेत, 2 वर्ष 3 वर्ष, तर मी पुढील काही वर्ष म्हणजे होईल का मी प्रेग्नेंट, त्यासाठी तुम्ही ते तशा पद्धतीने कार्ड टाकायचे. नाही नाही नाही, मी काय प्रश्न विचारला का, असं समजा आता आपण कॅल्क्युलेशन करून 3 नंबर आला, तर मेजर अरकानाचा आपण त्याच्यामधलं 3ऱ्या नंबरचं कार्ड घेऊन त्याच्यातलं तत्व कोणतं आहे, तर त्या तत्वाच्या महिन्याप्रमाणे बोलायचं का डायरेक्ट तसं पण देऊ नोव्हेंबर? शकता. हे काय सांगितलं तसंही देऊ शकता. हा एका माणसाच्या कलेवर आधारित आहे. टॅरो कारण रीडर आहे ना, एका हं. तो कोणत्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीला उत्तर देतो त्या पद्धतीवर आधारित आहे. तुम्ही तसंही देऊ शकता. नाही, आता तू म्हणालीस ना का मेजर अरकानाचं ते कार्ड घ्या 3 नंबरचं, मग ते ते मी कोणतं तत्व सांगितलं, ते आहे. तसंही तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, असंही करू शकता. आणि काही लोक आता म्हणजे मी तिकडे काही ठिकाणी शिकले, तर त्याचे आपले जे ऋतू आहेत, आता हेमंत ऋतू आहे, वर्षा ऋतू आहे, तर अशा ऋतूचा तो हे ऋतू कोणत्या महिन्यामध्ये येतात, तर त्या महिन्याप्रमाणे पण काही लोक कॅल्क्युलेट करतात आणि काही लोक त्या व्हॅन्स प्रमाणे वगैरे. मग एक्झॅक्ट कुठल्या कॅल्क्युलेट करायचं हे थोडं कन्फ्युजन आहे. अशा बँड्स प्रमाणे जर कॅल्क्युलेट केलं ना, तर ते चांगल्यापैकी निघतात उत्तर. अच्छा, हा. म्हणजे आता मी जे बोलले का बाबा आता आपली बेरीज झाली 3, मग आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, जानेवारीमध्ये किंवा 3 आठवड्यामध्ये किंवा त्याचा अंदाज लावून तसं उत्तर जास्त करेक्ट येतं का? हो हो हो. आणि मी तुला हा जो प्रश्न विचारला, तो कसं आहे का त्यांचं म्हणजे आता मी ऍस्ट्रॉलॉजिकली माझं बघितलेलं आपल्या प्रश्नकुंडल्या वगैरे बघतोच आपण. तर कसं आहे आता ह्यांचं एवढी झालंय आणि मिस्टरांची पत्रिका वगैरे पण पाहिलेली आहे, तर त्या पद्धतीने बघितलं तर मग मी असा अंदाज केला का मार्च महिन्यामध्ये त्याला बरं वाटण्यापेक्षा त्याला त्रास वाढू शकतो. म्हणजे हसबंडच्या कुंडलीमध्ये कसं आता शनी येईल मीनेमध्ये, तेव्हा तो चतुर्थाला बघेल. आता तो शनी त्या याला येईल, कुंभेत आहे ना म्हणून. तुमच्या तर आता हा मिस्टरांचं कुठलं लग्न आहे? मिथून लग्न आहे, मिथून लग्न. मिथून लग्न आहे. हा, आणि चतुर्थात काय आहे त्यांच्या? बुधगुरु आहे ना, बुधगुरु. बुधगुरु आहे. 3 4 5 6, म्हणजे आता केतू चाललेला आता आहे त्यांचा. षष्टातून चतुर्थातून केतू केतू तिथं चालला. चाललेला आहे हो त्यांच्या, हो हो है ना. हो. चतुर्थातून केतू चाललेला आहे. हम्म. आणि षष्टातून चतुर्थाच्या षष्टातून शनी जातोय ना. आणि तो चतुर्थाच्या अष्टमेश मंगळाला, म्हणजे मंगळ आहे तो षष्टात आहे ऋषिकेचा, तर तो बुध कुठे आहे त्यांचा? चतुर्थेश बुध कुठे आहे? चतुर्थातच आहे. बुध चतुर्थातच आहे. हो, आणि सप्तमेश दशमेश गुरु पण चतुर्थातच आहे. तर मला तू मार्चचं आपण जे कॅल्क्युलेशन काढलं ना, तर आता त्याच्यामध्ये काय जस्टिस आलं ना, म्हणजे काहीतरी न्याय मिळेल. म्हणजे एक तर ते निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल ना. पण ऑलरेडी काय बरंच तिथं म्हणजे असं आता काय काय प्रॉब्लेम म्हणजे डायबिटीस लो होणं किंवा काही असं तब्येतीमध्ये बीपी हाय लो होणं असं होतं. मोठं मेजर ऑपरेशन झालेलं आहे आणि कधी जखमच होणं असं होतं ना. आणि तिला आता काही काही इंडिकेशन कधी कधी येतात, बाबा हे दिसतंय ते दिसतं, पण ते डायबिटीस फ्लोचं
म्हणजे त्याचा परिणाम आहे. पण काल मला त्यांनी सांगितलं येऊन, आमच्या हॉलमध्ये त्या झोपल्या होत्या, ते मला म्हणाल्या का अगं तू कुठे जायचंय आपल्याला? म्हणून कुठे नाही, तर बोलते मी झोपले होते तर मला कोणीतरी येऊन त्याला चल आपल्याला जायचंय, चल आपल्याला जायचंय, असं तिने मला सांगितलं. तो मला असं थोडस प्रश्न पडला, म्हटलं आपण टॅरोटचे कार्ड बघूया असं. हम्म. मी तसा प्रश्न तुला टाकणार नाही, असं विचारणंही बरोबर नाही. काही काय व्यक्ती म्हणून मी तशा पद्धतीने उत्तरं दिली नाही. तुम्हाला काय सांगितलं मी? आयुष्याच्या संदर्भामध्ये उत्तरं द्यायची नाहीत कोणाच्या. हा कधीही तुम्ही फक्त विचारलं की त्या कधी बऱ्या होतात. ठीक आहे, पॉझिटिव्हली प्रश्न बघायचा. अशी प्रश्न काय, अशा प्रश्नांची उत्तरं नाही द्यायची असं सांगायचं नाही कधी कोणाला. हम्म, ठीक आहे. हम्म. आता हे स्प्रेड तर झाले तुम्हाला शिकून. टाइम कॅल्क्युलेशन चांगलं आहे, म्हणजे कसं नाही तर बरेच लोकांचे बरेच वेगळे वेगळे पद्धत आहे सांगायची ना, म्हणून. तुम्ही केलंय ना अगोदर, तुम्हाला तर चांगला एक्सपिरियन्स असेल लोक कसे कसे शिकवतात म्हणून, आणि माझं हो लेक्चर तुम्हाला कळालं असेल. हो हम्म. हा, हो 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 तुम्ही तर अगोदर केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला माहिती की लोक टॅरो रिडिंग कशा पद्धतीने शिकवतात. काही शिकवत नाही, लोकांकडून एवढे एवढे फीज घेतात, बकवास शिकवतात. नाही, आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे ना. पद्धत वेगळी तरी डिटेल मध्ये काही एवढं शिकवत नाहीत काही जण, माहितीये. हम्म. ठीक आहे, बंद करते. हो हो थँक्यू चालेल मॅम. चालेल. आता प्रॅक्टिस करा तुम्ही लोक टॅरो हा रिडिंग शिका. स्प्रेड तर झालं शिकून, मी फक्त ते महिन्यांचं टाकते ग्रुप वरती की हा कोणत्या महिन्यामध्ये तो महिना पकडायचा. हा हा ओके? चालेल. आणि प्रीती आणि मेघा, तुम्हाला जर समजलं नाहीये तर तुम्ही माझ्याकडे या, पर्सनली तुम्हाला शिकवते. ठीक आहे. हो नक्की मॅम, नक्की येऊ. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.